जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या SSC GD 100 डेज चॅलेंजच्या डे 15 मध्ये। मित्रांनो, आतापर्यंत आपले डे 14 व्हिडिओ झाले होते आणि 14व्या व्हिडिओ नंतर थोडासा आपला गॅप पडला होता, बरोबर? कारण 14व्या व्हिडिओ नंतर मी YouTubeवर लेक्चर अपलोड करू शकलो नव्हतो, थोडंसं लाईव्ह बॅच मध्ये वगैरे बिझी असल्यामुळे इकडे लेक्चर अपलोड करता येत नव्हती। पण जो आपला SSC GD 2024 चा फायनल रिझल्ट आला आणि त्याचा जो कट ऑफ बघितला ना, तो कट ऑफ 123 जवळपास आहे, बरोबर? महाराष्ट्राचा कट ऑफ इतका हाय गेला, हे खरं तर थोडं शॉकिंग होतं, बट होणार होतं। कारण का यावेळी परीक्षा मराठीमध्ये झाली होती आणि त्यामुळे कट ऑफ काय केला, थोडासा हाय गेला। पण तो कट ऑफ हाय गेल्यामुळे भरपूर मुलांच्या मनात काय झाले, भीती तयार झाली। जे SSC GD 2024 साठी गेले 3-4 महिने तयारी करतायत ना, त्यांच्या पण मनात थोडीशी भीती तयार झाली की इतका हाय कट ऑफ कसा काय गेला म्हणून, यावेळी पण इतका हाय कट ऑफ जाईल का, ही भीती प्रत्येकाच्या आता मनामध्ये तयार झाली। तर ही भीती दूर करण्यासाठी मी परत एकदा ही सिरीज चालू करतोय। कारण का जसा कट ऑफ बघितला आणि माझ्या पण गेल्या बॅचची मुलं जी भरपूर होती, त्यांच्यामध्ये पण मोस्ट ऑफ दी मुलं जी कट ऑफ मधून बाहेर पडलेत ना, त्यामागे मोस्टली कारण मॅथमॅटिक्स होतं। कारण का मॅथ्स मध्ये मुलांना चांगला स्कोर करता येत नाही अजून पण, आपल्या स्पेशली मराठी मुलांना मॅथ्स मध्ये स्कोर चांगला करता येत नाही। याचं कारण काय, मॅथमॅटिक्सचा मराठीमध्ये चांगला कंटेंट अवेलेबल नाही आणि त्याच्यामुळे मी ही मराठीमधील आपली मॅथ्सच्या 100 डेजची सिरीज परत चालू करतोय। आता तुम्ही म्हणाल सर 100 डेज चॅलेंज आहे, दिवस तर फक्त 45 राहिलेत आपल्याकडे, तर कसं कंप्लीट करणार? तर मी तुम्हाला एका दिवसाला 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत जाईन, ठीक आहे, आतापासून, जेणेकरून आपले 100 व्हिडिओचं जे चॅलेंज आहे, 100 डेजचं चॅलेंज म्हणण्यापेक्षा आता 100 व्हिडिओचं चॅलेंज म्हणू आपण। जे 100 व्हिडिओचं चॅलेंज आहे ते आपण पूर्णपणे कव्हर करून घेऊ, डेली 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करून। आणि यामध्ये तुमचा मॅथमॅटिक्स अगदी डिटेल मध्ये कव्हर करेन मी, टॉपिक वाइज आणि टाइप वाइज सुद्धा, ओके, जेणेकरून तुम्हाला मॅथ्स मध्ये तर काय प्रॉब्लेम येणार नाही। प्रॅक्टिस शीट पण कव्हर करेन आणि रिझनिंग सुद्धा यामध्ये मी कव्हर करणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, घाबरू नका, आहे असा अभ्यास करा। शेवटचे 45 दिवस जरी अगदी मन लावून तुम्ही अभ्यास केला, ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने सगळं फॉलो करत गेला, डेली व्हिडिओज माझे फॉलो करून व्यवस्थित प्रॅक्टिस करत गेला, प्रॅक्टिस शीट सॉल्व केला, तर नक्कीच या 45 दिवसांमध्ये सुद्धा तुमचा स्कोर 130 प्लस जाऊ शकतो। फक्त तुम्हाला करावा लागेल, ओके। तर जास्त बातचीत न करता मी डायरेक्ट आपल्या लेक्चरकडे येतो। आजचा आपला कोणता डे आहे? डे 15। याच्या पहिला 14 व्हिडिओ अपलोड झालेले, जे कोणी बघितले नसतील ते बघून घ्या, प्लेलिस्ट अवेलेबल आहे YouTubeवर अगदी फ्री मध्ये, ओके। तर डे 15 मध्ये आज आपण एक नवीन टॉपिक चालू करतोय, टॉपिकचं नाव आहे सरासरी, ओके, आणि हा असणार आहे पार्ट 1। आता सरासरी म्हणजे काय सगळ्यांना माहित असेल, सरासरी किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण ॲव्हरेज म्हणतो। तर हे ॲव्हरेज म्हणजे काय असतं? फॉर एक्झाम्पल, एखादा वर्ग घेऊया, मी एखादा वर्ग घेतो, समजा 12वीचा वर्ग आहे, 12th क्लास आहे, ओके, 12वीचा वर्ग आहे आणि या क्लासमध्ये समजा एक 5 मुलं आहेत। किती मुलं आहेत? 5, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा, 5 मुलं आहेत। आणि या 5 मुलांना समजा एखाद्या विषयात केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी पहिल्याला 42 पडलेत, दुसऱ्या विद्यार्थ्याला समजा 40 पडलेत, तिसऱ्या विद्यार्थ्याला समजा 45 पडलेत, याला 43 पडलेत आणि याला 30 पडलेत, ओके। म्हणजे 5 विद्यार्थी आहेत त्या वर्गामध्ये आणि त्यांना केमिस्ट्रीमध्ये पडलेली गुण दिलेत आणि ती गुण काय आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे आहेत। मग सरासरी काय असते? सरासरी किंवा ॲव्हरेज म्हणजे काय असतं? ह्या प्रत्येकाच्या गुणांमधून एकमेकाला गुण जर आपण थोडीशी देवाणघेवाण केली, तर अशी कोणती संख्या येईल इक्वल, जी या सगळ्यांना इक्वल होईल। म्हणजे आता याच्याकडे 42 आहेत, याच्याकडे 40 आहेत, तर या दोघांना इक्वल केली जाईल, किंवा ह्या 5 जणांच्याकडे वेगवेगळे गुण आहेत, तर ती अशी एक काल्पनिक संख्या जी सगळ्यांना एकत्र एक गुण देतील, समान गुण देतील। पण ते समान गुण किती असतील? ह्या सगळ्यांच्या बेरजेपेक्षा जास्त नसतील, ओके। म्हणजेच काय बघा, आता पहिल्या विद्यार्थ्याला 42 आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्याला 40 आहेत, तिसऱ्याला 45 आहेत, 43 आहेत, 30 आहेत। तर या टोटल गुणांची जर मी बेरीज केली, तर बेरीज किती येईल बघा, 2 आणि 0
2 2 आणि 5 7 7 आणि 3 10 0 हातच्याला जाईल 1 बरोबर 4 आणि 4 8 4 त्रिकम 12 4 चौक 16 आणि हातच्याला एक गेलेला आहे ना 4 पंचे 20 किती येईल 200 येईल भागिले काय करेन मी मग 5 करेन 200 येते ना बेरीज बघा एकदा चेक करा 43 आणि 42 किती येईल 85 85 अधिक हे 45 90 130 आणि 70 200 बरोबर आहे ओके याला काय करायचं जितकी मुलं आहेत त्यांना डिवाइड करायचं म्हणजे प्रत्येकाला किती समान गुण देता येतील हे कळेल मला कितीने भाग जाईल बघा 5 1 5 5 चौक 20 5 0 0 आहे असं घेऊ म्हणजे मला इथं सरासरी किती मिळते 40 मिळते सरासरी किती मिळते 40 म्हणजे याला पण 40 गुण करता येतील मला याला पण 40 गुण याला पण 40 गुण याला पण 40 गुण याला पण सॉरी 40 गुण म्हणजे एकूण गुण तर हे किती होते 200 होते आणि हे पण एकूण गुण किती आहेत 200 पण इथं कसं होतं प्रत्येकाला वेगवेगळे गुण होते समान नव्हते पण 40 ही आपण अशी काल्पनिक संख्या शोधली जी प्रत्येकाला दिल्यानंतर गुण तितकेच राहतील पण सगळ्यांना समान मिळतील ओके यालाच आपण सरासरी म्हणू शकतो ओके हेच एक्झाम्पल आपण क्रिकेट मॅचेसच्या बाबतीत बघतो आता आयपीएल चं ऑप्शन जस्ट झालं सगळ्यांना आयपीएल चं फॅड असेलच ओके तर त्या ऑप्शन मध्ये क्रिकेट रिलेटेड आहे आयपीएल रिलेटेड आहे तर आयपीएल ची एखादी मॅच बघत असताना किंवा ऑप्शन मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या खेळाडूचा ऍव्हरेज इतका आहे म्हणतो ना एखाद्या खेळाडूचा ऍव्हरेज इतका आहे बॅट्समनचा ऍव्हरेज इतका आहे हार्दिक पांड्याचा ऍव्हरेज इतका आहे धोनीचा ऍव्हरेज इतका आहे तर तो ऍव्हरेज म्हणजे काय असतो त्याने खेळलेल्या टोटल मॅचेस त्यातला टोटल स्कोर समजा त्याने 6 मॅचेस खेळलेत तर 6 मॅचेसच्या टोटल रन्स त्याच्या किती धावा तो एकूण काढलाय 6 मॅचेस भागिले त्याने खेळलेल्या मॅचा केल्या जातात जेणेकरून आपल्याला त्याची सरासरी मिळते म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला मिळतो तो सरासरीचा फॉर्म्युला काय सरासरीचा फॉर्म्युला सरासरीचा फॉर्म्युला काय लिहू शकतो मी एकूण पदांची बेरीज एकूण पदांची बेरीज जे आपण आता केलं तेच लिहायचं काय केलं आपण ह्या एकूण वरच्या पदांची बेरीज केली भागिले काय केलं आपण 5 5 काय ती एकूण पद आहेत एकूण किती पद आहेत ते आपण खाली लिहितो एकूण पदे ओके हाच काय झाला आपला फॉर्म्युला झाला कशाचा सरासरीचा सरासरीच्या फॉर्म्युल्यात आपण काय करतो एकूण पदांची बेरीज भागिले एकूण पदे करतो ओके आता या रिलेटेड आणखी काही एक्झाम्पल्स बघूया आपण कशा पद्धतीने विचारले जातील एक्झामला ओके तर टाइप नंबर 1 बघा टाइप नंबर 1 मध्ये एक सिंपल एक्झाम्पल तुमच्या समोर दिले काय एक्झाम्पल आहे 45 57 68 53 आणि 77 यांची सरासरी मला काढायची आहे मग मी काय करेन सांगा काय करेन सरासरी बरोबर सरासरीला आपण इंग्लिश मध्ये ऍव्हरेज म्हणतो म्हणून मी एव्हीजी लिहितो ऍव्हरेज बरोबर काय करतो आपण एकूण पदांची बेरीज एकूण पदांची म्हणजे कुणाकुणाची बेरीज 45 अधिक 57 अधिक 68 अधिक 53 अधिक 77 एकूण पदांची बेरीज भागिले काय करतो आपण एकूण पद किती पद आहेत सांगा 1 2 3 4 5 पद आहेत म्हणून भागिले काय करेन मी 5 करेन आता बघा बेरीज किती येते त्यांची 7 आणि 5 12 12 आणि 8 20 बरोबर 7 आणि 5 12 होईल 12 आणि 8 20 20 आणि 3 23 23 आणि 7 30 होईल 0 हातच्याला जाईल माझं 3 ओके हे 0 आहे 6 आणि कोणतर म्हणाल ठीक आहे पुढे बघा 4 आणि 5 9 9 आणि 6 15 15 आणि 5 20 20 आणि 7 27 आणि 3 30 म्हणजे किती झालं टोटल बेरीज 300 भागिले 5 करा किती येईल आन्सर 5 1 5 5 सक 30 0 आहे असं किती आलं आन्सर 60 आलं म्हणजे मला जर या संख्यांची सरासरी काढायची असेल तर ती सरासरी मला किती मिळेल 60 मिळेल आणि मी कशी काढली सरासरीच्या सिंपल फॉर्म्युलावरून सिंपल सूत्रावरून काय सिंपल सूत्र एकूण पदांची बेरीज भागिले एकूण पदांची संख्या क्लियर आहे इथपर्यंत आणखी एक एक्झाम्पल बघू आपण सेम बघा काय एक्झाम्पल आहे एका वर्गात 6 विद्यार्थी शिकतात त्यांना 45 48 35 38 27 34 इतके गुण मिळाले
ओके, तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढा. बरोबर काय येईल मग? ॲव्हरेज बरोबर किंवा सरासरी बरोबर. बेरीज पहिला घेईन मी. कुणाची बेरीज घेईन? 45 बरोबर अधिक 48 अधिक 35 अधिक 38 अधिक 27 अधिक 34 भागिले एकूण पद किती आहेत? किती मुलं शिकालेत ती? 6 आहेत ना, म्हणून भागिले काय करेन मी? 6 घेईन आणि वर पद पण 6 असले पाहिजेत त्यावेळेला. ठीक आहे, भागिले 6 घेतलं बरोबर किती येईल बघा? 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 8 26, 26 आणि 4 30, 30 आणि 7 37 बरोबर आहे ना? परत बघ करा. 8 आणि 8 16, 5 आणि 5 10, 16 आणि 10 26 होईल. 26 आणि 4 30 आणि 7 37. ओके, हातच्याला जाईल 3, हातच्याला जाईल बरोबर. इथं येईल माझं 7. आता नेक्स्ट बघा. 4 आणि 4 12, 12 आणि 3 सॉरी 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 15 16, 16 आणि 3 19 आणि हे 3 22, 19 आणि 3 22 भागिले काय करायला लागेल मला? 6 करायला लागेल. किती आन्सर येईल बघा मग? किती आन्सर येईल याचं? 6 1 6, 6 2 12 6 त्रिकम 18, 18 म्हणजे शिल्लक किती राहिलं? 4 राहिलं. आता 7 सक्कम 42, 6 7 42 घेईन मी. राहिले किती शिल्लक? परत 5 राहतं ना, 5 राहतं म्हणून पॉईंट दिला मी. आणि परत थोडं भाग द्या. आता 50 होईल. 8 संग 48, 8 न भाग जाईल, परत 2 राहील, परत 6 त्रिकम 18, 37.83 समथिंग याचं काय असेल? उत्तर असेल. काय असेल उत्तर? 37.83. एकदा बेरीज चेक करा. बेरीज आय थिंक बरोबर असेल. बेरीज बरोबर असेल तर उत्तर बरोबर आहे, काय काळजी करू नका. 37.83 याचं काय असतं? उत्तर येईल. ओके, सेम आणखी एक क्वेश्चन बघू आपण. एक फलंदाज 5 सामने खेळतो. मी एका टाइपचे ना 2-3 क्वेश्चन याच्यासाठी घालोय कारण तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर व्हावं. या बेसिक गोष्टी आहेत, पण बेसिक गोष्टी कव्हर झाल्या तरच तुम्हाला पुढचं येणार आहे बरोबर. त्याच्यामुळं जास्त एक्झाम्पल्स घेतलेली फायदा आहे. युट्यूबवर कोण जास्त एक्झाम्पल्स घेत नाही मला माहित आहे. टाइप वाईज जरी घ्याली तरी 2-3 एक्झाम्पल घेतात, सोडून देतात. जास्तीत जास्त 1 ते 2 एक्झाम्पल युट्यूबवर शिकवले जातात. पण मी इथे जास्त एक्झाम्पल्स याच्यासाठी घालवले कारण तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डाऊट राहायला नको कशा बाबतीत. कारण डाऊट राहिला की गणितमध्ये पूर्णपणे माणूस फसतो आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. ओके, त्याच्यामुळे पूर्ण क्लिअर करू आपण. काय एक्झाम्पल आहे बघा. एक फलंदाज 5 सामने खेळतो. त्या सामन्यांमध्ये त्याने 81 59 62 18 90 धावा काढल्या, तर त्याच्या धावांची सरासरी किती? इथं पण काय करणार आपण? 81 अधिक 59 अधिक 62 अधिक 18 अधिक 90 करणार बरोबर. किती येईल बघा बेरीज? 1 आणि 9 10, 10 आणि 2 12, 12 आणि 8 20, 0 आहे असं राहू दे. ओके, 0 हातच्याला गेले किती? 2. त्यानंतर बघा 8 आणि 5 13, 13 आणि 6 19, 19 आणि 1 20, 20 आणि 9 29, 29 आणि हे 2 31. किती झालं? 310 भागिले किती आहेत? 5 सामने आहेत म्हणून भागिले काय करेन मी? 5. आन्सर किती येईल बघा? 5 1 5, 5 सक्क 30 आणि 5 दुनी 10. उत्तर काय येईल त्याचं? 62. म्हणजे तो जो फलंदाज आहे तो कोण पण असेल, रोहित शर्मा, धोनी, हार्दिक पांड्या आणि कोण कोण तुमचे विराट कोहली वगैरे, कोण पण फलंदाज असू दे, जर त्यानं 5 सामन्यात इतक्या धावा काढल्या तर त्याच्या धावांची सरासरी जी आहे ती 62 येणार आहे. क्लिअर? ही आपली झाली टाइप नंबर 1. आता टाइप नंबर 2 कडे जाऊ आपण. टाइप नंबर 2 बघा. टाइप नंबर 2 काय आहे? आता बघा आपण एक फॉर्म्युला बघितला. काय फॉर्म्युला बघितला मगाशी? फॉर्म्युला होता तो सरासरी बरोबर एकूण पदांची बेरीज. फॉर्म्युला काय होता बघा? एकूण पदांची बेरीज भागिले काय होतं? एकूण पदे किंवा एकूण पदांची संख्या आपण म्हणू शकतो मी. भागिले काय होतं? एकूण पदे किंवा एकूण पदांची संख्या. आता याच फॉर्म्युलाला थोडंसं मी मॉडिफाय करतो. ओके,
याच फॉर्म्युला काय करतो मी थोडंसं चेंज करतो. या फॉर्म्युलाला मी आता काय लिहितो, एकूण पदांची बेरीज बरोबर घेतो. काय करतो मी, एकूण पदांची बेरीज बरोबर काय येईल सांगा आता. सरासरी तर आहे इथंच राहील, सरासरी जर आहे इथंच राहील, गुणुले काय होईल, हे एकूण पदे जे भागाकार मध्ये ते इकडे जाऊन काय होईल, या साईडला जाऊन काय होईल, ते गुणाकार मध्ये जाईल. काय होईल, एकूण पदे जे भागाकार मध्ये ते या साईडला काय होईल, गुणाकार मध्ये येईल. आणि हा आपल्याला एक आता नवीन फॉर्म्युला मिळाला. काय फॉर्म्युला आहे, जर मला एकूण पदांची बेरीज काढायची असेल, ओके, जर मला एकूण पदांची बेरीज काढायची असेल तर मी सरासरी गुणुले एकूण पद करू शकतो. ओके, म्हणजेच काय सांगा, मागचंच एक्झाम्पल बघतो मी. इथं किती पद आहेत, 6. किती पद आहेत, 5 पद आहेत. यांची सरासरी किती आलेली बघा, सरासरी आलेली 62 गुणले पद किती आहेत, 5. ओके, 5 दोन्ही 10, हातच्याला जाईल 1 आणि 5 सक 30 आणि 1 31. सरासरी गुणले एकूण पद केल्यावर मला काय मिळाली, एकूण पदांची बेरीज मिळाली. हाच फॉर्म्युला आपला टाइप सेकंड मध्ये वापरायचा आहे. आता याच्यावर डायरेक्ट आन्सर क्वेश्चन्स कसं येतील बघा. क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन काय, 56, 75, 64, 85, 72 x यांची सरासरी 65 आहे, तर x बरोबर किती. मला काढायचे काय, x ची व्हॅल्यू. एकूण पद किती दिलेत त्यांनी, 1 2 3 4 5 6, एकूण पद 6 दिलेत, त्यांची सरासरी 65 दिले आणि मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग मी कसं करू शकतो सांगा, फॉर्म्युला वापरू शकतो मी. कोणता फॉर्म्युला, एकूण पदांची बेरीज किती होईल ती, 56 अधिक 75 अधिक 64 अधिक 85 अधिक 72 अधिक x, कारण x पण ते पद आहे बरोबर. सरासरी किती आहे, 65 गुणुले एकूण पद किती आहेत, 1 2 3 4 5 6, एकूण पद किती आहेत, 6 आहेत. आता यांची बेरीज करतो मी. 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि 2 22, 2 हातच्याला जाईल 2 माझं बरोबर. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 8 किती होईल, 26 होईल. 26 आणि 7, 26 आणि 2 ते ह्याच्याच घेतो मी इथं 28, 28 आणि 7 किती होईल सांगा, 35 होईल बरोबर. 28 आणि 7 किती होईल, 35. किती झालं, 352 अधिक x आहे असा ठेवला मी बरोबर. 65 गुणिले 6 करा, 6 पंचे 30, हातच्याला जाईल 3, 6 6 36 आणि 3 39, 390 होईल. मग आता मी x बरोबर काय ठेवू शकतो, x बरोबर 390 आणि जे हे अधिक 352 आहे या साईडला, ते मी इकडल्या साईडला घेतो, म्हणजे ते काय होईल, वजा 352 होईल. 532 लिहिलं मी, वजा 352 होईल. मग x बरोबर किती येईल बघा, 90 मधून 52 वजा करा, किती येईल, 38 येईल बरोबर. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली मला, x ची व्हॅल्यू किती आली सांगा, 38 आली. ओके, कसं काढलं आपण, काय यूज केलं, एकूण पदांची बेरीज. काय यूज केलं इथं, एकूण पदांची बेरीज बरोबर सरासरी गुणले एकूण पद. सरासरी आणि एकूण पदांचा गुणाकार जर केला तर एकूण पदांची बेरीज मला मिळते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. थोडासा वर्डिंग मध्ये सेम टाइप आहे पण वर्डिंग मध्ये आला, शाब्दिक प्रश्न ज्याला आपण म्हणतो. ओके, शाब्दिक उदाहरण तुम्ही म्हणता तुमच्या भाषेत. तर बघा काय प्रश्न, एका वर्गात 7 विद्यार्थी शिकतात, त्यामधील 6 विद्यार्थ्यांना 45 65 95 57 आणि 83 आणि 55 इतके गुण मिळाले. ओके, तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 60 असेल तर 7व्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले. आता तो 7वा विद्यार्थी ते x मानू आपण. 6 विद्यार्थ्यांचे गुण आहेत माझ्याकडे, किती आहेत ते, 45 अधिक 65 अधिक 52 अधिक 57 अधिक 83. हे काय झाले म्हणजे 6 विद्यार्थ्यांचे गुण अधिक 7वा विद्यार्थी माझा a मानतो मी, a मानतो बरोबर.
सरासरी किती आहे 60 गुणले किती विद्यार्थी आहेत 7 विद्यार्थी आहेत बरोबर. आता करा बेरीज किती येईल बघा 5 आणि 5 10 10 आणि 2 12 12 आणि 7 19 19 आणि 3 22 2 परत हातच्याला पण इकडे काय होईल 2 जाईल हातच्याला 4 आणि 6 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20 20 आणि 8 28 28 अधिक 2 30 302 अधिक ए बरोबर किती होईल सांगा 7 सक्कम 42 420 होईल. मग ए बरोबर किती येईल ए बरोबर येईल माझं 420 भागिले 302. मग ए ची व्हॅल्यू माझी किती येईल 302 आणि 420 कितीचा डिफरन्स आहे कितीचा डिफरन्स आहे बेरीज एकदा चेक करा 302च येते का बघा. ओके एकदा मी चेक करतो 7 आणि 3 10 10 आणि 2 12 12 आणि 5 17 17 आणि 5 22 होईल 2 हातच्याला 4 आणि 6 10 10 आणि 10 20 20 आणि 8 28 अधिक 2 30 बरोबर आहे. चला इथं 20 राहतील आणि इथं 98 टोटल किती होईल सांगा 118 होतील का बरोबर आहे का. ए ची व्हॅल्यू किती येईल 118 येईल म्हणजे जो 7वा विद्यार्थी आहे तो वर्गाचा टॉपर असणार आहे तो वर्गाचा काय असणार आहे टॉपर असणार आहे बरोबर आहे का. 83 45 ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही 118 सरासरी असेल का टोटल 7 विद्यार्थी आहेत. ओके आता यामध्ये बघा एक चूक झाली आपल्याकडून काय चूक झाली बघा. तर आपण काय केलो इथं 83 पर्यंत घेतले इथं काय घेतले आपण 83 पर्यंत पण शेवटचा 55 पण आहे ना तो इथं लिहायचा राहिला सर तो इथं काय झाला लिहायचा राहिला. मग आता हा 55 जो आहे तो यामध्ये ऍड करा 302 अधिक 55 किती येईल 302 अधिक 55 किती येईल 357 येईल आणि मला इथं काय करावं लागेल 420 मधून 357 वजा करावं लागेल कारण सरासरी कधी इतकी मोठी येऊ शकत नाही ह्या सगळ्या लहान संख्या सरासरी 118 ला जाऊ शकत नाही. सरासरी 60 असेल तर पुढचा विद्यार्थी एवढा जाऊ शकणार नाही 118 ला. ओके कारण इथं काय आहे 55 माझं घ्यायचं राहिलं होतं. आता बघा याची किंमत किती येईल मग 57 आहे समजा हे 60 करा इथं 3 मिळतील 60 पासून ते 40 आणि हे पुढचे 20 60 झाले 63 म्हणजेच काय जो ए आहे जो 7वा विद्यार्थी आहे त्याला किती गुण मिळतील 63 गुण तेव्हा वर्गाची सरासरी माझी किती होईल 60 होईल. ओके आता सेम टाइपचा एक क्वेश्चन आहे बघा काय प्रश्न आहे एक फलंदाज पहिल्या 4 सामन्यात अनुक्रमे 57 61 75 82 इतक्या धावा काढतो त्याला सरासरी 65 करण्यासाठी 5व्या सामन्यात किती धावा काढाव्या लागतील. सिंपल प्रश्न आहे HW म्हणजेच काय होमवर्क साठी आहे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचा आहे. ओके आता आपण थोडासा नेक्स्ट लेवलचा क्वेश्चन घेऊ याच्या पुढचा प्रश्न काय आहे बघा जर ए बी आणि सी या तिघांची सरासरी 40 आहे किती जण आहेत इथं 3 जण आहेत त्यांची सरासरी किती आहे 40 आहे. जर ए आणि सी या दोघांची सरासरी 38 आहे तर बी बरोबर किती विचारले. काय काय दिले बघा त्यांनी ए बी सी या तिघांची सरासरी 40 दिले याच्यावर मी ए बी सी ची बेरीज काढू शकतो का एबीसी ची सरासरी याचा अर्थ मी काय करू शकतो ए अधिक बी अधिक सी काढू शकतो काय असेल ते 40 सरासरी 40 आहे म्हणून गुणले एकूण पद किती 3 म्हणजेच मला इथे काय मिळेल सांगा ए अधिक बी अधिक सी बरोबर किती मिळेल 4 त्रिकम 12 120 मिळेल. म्हणजे मला इथे पहिला काय मिळालं ए अधिक बी अधिक सी 120 मिळालं. आता यानंतर त्यांनी ए आणि सी ची मला सरासरी दिली मग याच्यावर मी ए अधिक सी काढू शकतो का सांगा याच्यावर मी काय काढू शकतो ए अधिक सी ते किती असेल सरासरी 38 आहे गुणले 2 म्हणजेच किती येईल ए अधिक सी 38 दुने 76 येईल बरोबर. म्हणजे मला ए अधिक सी पण किती मिळालं 76 मिळालं. मग आता मी काय करतो पहिला जे मला ए अधिक बी अधिक सी मिळाले पहिला जे मला ए अधिक बी अधिक सी मिळाले त्याच्यामध्ये मी 120 आहे ए अधिक बी अधिक सी ची बेरीज तर माझ्याकडे 120 आहे. आता ए अधिक सी मी ठेवतो ए अधिक सी या दोघांची बेरीज मी काय करतो 76 ठेवतो
आणि राहिलेलं बी आहे असं प्लस मध्ये ठेवतो, बरोबर किती होईल माझं 120 होईल. मग आता बघा बी बरोबर किती मिळेल माझं 120 वजा 76, म्हणजेच बी बरोबर किती येईल माझं 120 वजा 76 किती येईल 76 आहे म्हटल्यावर इथे 4 मिळाले 80 मिळतील. 4 आणि हे 20 आणि 20 40, टोटल काय येईल माझा आन्सर 44. म्हणजे माझं जे बी असणार आहे, जो आपला बी असणार आहे तो काय असेल 44 असणार आहे आणि जो माझा ए आणि सी असणार आहे ते 76 असणार आहे. ओके, आणि तिघांची बेरीज माझी 120 होईल, त्यावेळेला माझी सरासरी किती येते 40 येते. क्लिअर? अशा टाइपचे पण क्वेश्चन एसएससी ला विचारले गेले. ओके, आता बघा सेम टाइप मध्ये आणखी एक क्वेश्चन घेतो मी, पण इथं ग्रुप आहेत. इथं काय बघा, जर ए आणि बी, बी आणि सी, सी आणि डी यांची सरासरी अनुक्रमे 9, 6 आणि 8 आहे, तर ए आणि डी ची सरासरी किती विचारले. आता ए आणि बी ची सरासरी 9 आहे, याचा अर्थ मी ए अधिक बी काढू शकतो. किती होईल सांगा ए अधिक बी, सरासरी 9 आहे गुणले पद किती आहेत 2 आहेत, म्हणून ए अधिक बी किती येईल मला 9 दुनी 18. त्यानंतर माझ्याकडे बी अधिक सी ची सरासरी आहे, बी आणि सी ची सरासरी आहे, त्याच्यावरून मी बी अधिक सी काढू शकतो, बी आणि सी ची बेरीज काढू शकतो. किती येईल ती सरासरी 6 आहे गुणले एकूण पदे किती आहेत 2 आहेत, 6 दुनी 12. आणि सी आणि डी ची पण सरासरी काढू शकतो मी, सी अधिक डी बरोबर किती आहे सरासरी किती आहे 8 आहे, एकूण पद 2, 8 दुनी 16. आता ही काय मिळाले मला ए अधिक बी, बी अधिक सी, सी अधिक डी हे मिळालं मला. आता बघा मी इथे काय करू शकतो, मी काय करतो या सगळ्यांची बेरीज करतो, ए अधिक बी अधिक सी अधिक डी बरोबर किती येईल सांगा. ए अधिक बी किती आहे 18 आहे, अधिक सी अधिक डी किती आहे 16 आहे. इकडे काय लिहिलं मी ए अधिक बी ची बेरीज लिहिली, सी अधिक डी ची बेरीज लिहिली. आता मी काय करतो इथं लिहित असताना मला ए अधिक डी पाहिजे आहे, काढायचे काय मला ए आणि डी ची सरासरी, म्हणजे मला इथे काय पाहिजे आहे बेरीज ए अधिक डी ची बेरीज पाहिजे आहे. म्हणून मी काय करतो ए अधिक डी एकत्र लिहितो, अधिक राहिलेलं बी अधिक सी आहे असं घेतो, आणि यांची बेरीज किती येईल 16 32 33 34 बरोबर. 18 आणि 16 ची बेरीज 34 येईल. आता मी काय करतो ए अधिक डी आहे असं घेतो, अधिक बी अधिक सी किती आहे बघा, बी अधिक सी किती आहे 12 आहे, 12 ठेवलं बरोबर 34. मग आता मला ए अधिक डी किती मिळेल, ए अधिक डी किती मिळेल 34 वजा 12 किती मिळेल मग 22 मिळेल. किती मिळेल 22 मिळेल. ओके, ए अधिक डी किती मिळालं मला 22 मिळालं. पण मला काय विचारलंय त्यांनी ए आणि डी ची बेरीज विचारले का, ए आणि डी ची बेरीज विचारले का नाही, त्यांची मला सरासरी विचारले, त्यांचं मला काय विचारले ऍव्हरेज विचारले. मग मी ऍव्हरेज कसं काढू शकतो, ऍव्हरेज बरोबर ए आणि डी ची बेरीज भागिले एकूण पद किती असणार आहे तिथं 2, म्हणजे ऍव्हरेज काय असेल, ऍव्हरेज काय असेल माझं 11 दुनी 22. ऍव्हरेज ऑफ कुणाचं ऍव्हरेज ए आणि डी चं ते किती असेल 11 असेल. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. ओके, ए आणि डी ची सरासरी किती असणार आहे 11 असणार. ठीक आहे, ही आपली झाली टाइप नंबर 2. आता या लेक्चर मध्ये आपण टाइप नंबर 3 बघूया. टाइप नंबर 3 चं एक एक्झाम्पल बघा. काय टाइप नंबर 3 थोडंसं डिफरंट आहे, समजून घेतला की क्लिअर होईल, पण थोडंसं टफ टाइपचे कॅल्क्युलेटिव्ह एक्झाम्पल्स आहेत ती. ओके, जर समजत असेल तर इझिली सॉल्व करा, समजून घेतला तर अगदी सोपं जाणार आहे. पण असंच सोडत गेला नुसता बघत बसला तर समजणार नाही. गणितला फक्त बघून चालत नाही, काय मुलांना सवय असते मोबाईल घ्यायचा बघत राहायचं लेक्चर, खाली कमेंट चालू, टायपिंग चालू, वरनं कोणाचा व्हॉट्सअपचा मेसेज येत असतो हाय जेवलास का जेवलीस का, असे लेक्चर काय जण करतात. पण असं गणितच्या बाबतीत चालत नाही. गणितला पूर्णपणे मोबाईल आडवा फुल स्क्रीन मोडवर करून प्रॉपर वही पेन घेऊन लेक्चर करावे लागतील, सॉल्व करावं लागेल, जे सांगवलं ते नोट डाऊन करावं लागेल, त्यावेळेला तुमचं गणित सोपं होणार आहे, त्याशिवाय होणार नाही. आणि इतकं करून आणि परत प्रॅक्टिस करावी लागेल, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, प्रॅक्टिस केल्याशिवाय ऑप्शन नाही. टाइप नंबर 3 बघूया आपण.
काय टाईप नंबर 3, 14 व्यक्तींपैकी पहिल्या 13 व्यक्तींचे सरासरी वजन 78 आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, नीट समजून घ्या. समजा एखादी खोल आहे, त्या खोलीमध्ये 14 व्यक्ती आहेत. त्या 14 व्यक्तींपैकी पहिल्या 13 व्यक्तींचे सरासरी वजन जे आहे ते काय 78 आहे. पहिल्या 13 व्यक्तींचे सरासरी वजन 78 आहे. 14व्या व्यक्तीचे वजन सर्व 14 व्यक्तींच्या सरासरीपेक्षा 39 ने अधिक आहे. काय सांगितलंय, 14वा व्यक्ती जो आहे त्याचं जे वजन आहे ते सर्व 14 व्यक्तींच्या, म्हणजे त्या खोलीमध्ये जितक्या 14 व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या सरासरीपेक्षा 39 ने अधिक आहे. तर 14व्या व्यक्तीचे वजन किती? आता मला 13 व्यक्तींची सरासरी माहित आहे, पण 14 व्यक्तींची सरासरी माहित आहे का? नाही. मला 14 व्यक्तींची सरासरी माहित पाहिजे, तेव्हा मी काय करू शकतो, त्या 14व्या व्यक्तीचं वजन काढू शकतो. कारण का, ते 14 व्यक्तींच्या सरासरीपेक्षा 39 ने अधिक आहे म्हणून. ठीक आहे. मग मला जर 14 व्यक्तींची सरासरी काढावी लागेल, 14 व्यक्तींची सरासरी मला काढावी लागेल. मग मी काय करतो, ती 14 व्यक्तींची सरासरी जी आहे ती ना x घेतो. बरोबर, काय घेतो, x घेतो. ओके. आता बघा मी काय करतो, जर मला 14व्या व्यक्तीचं वजन काढायचं असेल तर मी काय करतो, त्या 14 व्यक्तींच्या बेरजेतून, काय म्हणतोय मी, 14 व्यक्तींच्या बेरजेतून. आता 14 व्यक्तींची बेरीज कशी काढणार मी, सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. सरासरी किती आहे, 14 व्यक्तींची x आहे, एकूण व्यक्ती किती आहेत, 14 आहेत, म्हणून त्यांची बेरीज किती येईल, 14x. ही काय झाली, 14 व्यक्तींची बेरीज. यातून मी काय करतो, 13 व्यक्तींची बेरीज वजा करतो, म्हणजे मला राहिलेल्या एका व्यक्तीची बेरीज मिळेल. 13 व्यक्तींची बेरीज किती आहे, 13 व्यक्तींची बेरीज किती आहे, 13 व्यक्तींची बेरीज किती येणार आहे, सरासरी 78 आहे. सरासरी 78 गुणले एकूण व्यक्ती 13. हे केल्यानंतर मला काय मिळेल, त्या 13 व्यक्तींची बेरीज बरोबर काय मिळेल मला, त्या राहिलेल्या म्हणजे 14व्या व्यक्तीचं वजन मिळेल. कारण मी 14 व्यक्तींमधून जर 13 व्यक्ती वजा केल्या तर राहिलेली एक व्यक्ती मिळेल, म्हणजे राहिलेल्या त्या 14व्या व्यक्तीचं काय मिळेल, मला वजन मिळेल. आणि ते किती आहे, 14 व्यक्तींच्या सरासरीपेक्षा 39 ने अधिक आहे. मग 14 व्यक्तींची सरासरी किती आहे, तर x आहे, आणि त्यापेक्षा 39 ने अधिक आहे, म्हणजे अधिक 39 मला करावं लागेल. आता सॉल्व करा, किती येईल बघा, 14x आहे असं, बरोबर. बरोबर काय घेतलं मी, 14x वजा 78 गुणिले 13 करा, किती येईल, 78 गुणिले 13 करून बघा, साईडला करतो मी. 8 त्रिक 24, हातच्याला 2 जाईल, 7 2 14, 7 त्रिक 21 आणि 2 23, आणि 78 आहे असं, किती येईल बघा, 4, 8 आणि 3 11 आणि 10, किती येईल, 1014 आलं. बरोबर, x अधिक 39. मग आता इथं मी काय करतो, 14x मधून हे जे अधिक x आहे ते इकडे घेतो, वजा x होईल. बरोबर, हे वजा 1014 जे आहे ते इकडे आल्यावर अधिक 1014 होईल, अधिक हे किती आहे, 39 आहे. मग 14x वजा x किती होईल, 13x. बरोबर, 1014 अधिक 39, 9 आणि 4 13, हातच्याला जाईल 1, 1 आणि 3 4 आणि 1 5 आणि 10 आहे तसं 1053 होईल. मग x बरोबर किती येईल सांगा, 1053 भागिले 13. कितीनं भाग जातो बघा, 13 7 91 होईल, 7 न भाग जाईल पहिला, राहिले किती, 9 आणि 5, नाही परत भाग जाऊ शकतो ना, 13 8 न भाग जाऊ शकतो बघा, 13 गुणिले 8 न भाग जाऊ शकतो. 13 8 किती येतं सांगा, 13 8 किती येतं, 4 दर्श येईल, 104 येतं ना, 13 8 करून बघा, 13 गुणिले 8, 8 त्रिक 24, 7 2 जाईल, 8 1 8 आणि 2 10, 104 येतं. राहिले किती, एक राहिलं आणि पुढे 13 आहे, म्हणजे 13 1 13. x ची किंमत किती येईल, 81. x ची किंमत किती येईल, 81. म्हणजेच काय, x ची किंमत 81 आली म्हणजे काय, सरासरी 81 आली. x ची किंमत 81 आली म्हणजेच काय, सरासरी 81 आली. पण मला काढायला काय सांगितलंय, इथे एक्झाम्पल संपत नाही, मला काढायला काय सांगितलंय, 14व्या व्यक्तीचं वजन काढायला सांगितलंय.
काढायला काय सांगितलंय 14व्या व्यक्तीचं वजन ते किती असणार आहे मग x अधिक 39 म्हणजेच किती असणार आहे ते 81 अधिक 39 बरोबर किती येईल 9 आणि 1 10 हाच्याला जाईल 1 8 आणि 3 11 आणि 1 12 जो तो 14वा व्यक्ती आहे माझा 14वा व्यक्ती जो आहे तो किती वजनाचा असणार आहे 120 किलोचा असणार आहे ठीक आहे तो काय असणार आहे 120 किलोचा असणार आहे तायक्वांदो प्लेयर आहे तो ओके तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो सेम टाइपचा अनेक क्वेश्चन घेतो आणि आजचं लेक्चर एंड करतो ठीक आहे आता बघा इथं पण काय 20 व्यक्तीपैकी पहिल्या 19 व्यक्तींचे सरासरी वय 54 वर्ष आहे ओके 20व्या व्यक्तीचे वय वर्ष वय सर्व 20 व्यक्तींच्या सरासरीपेक्षा 25 ने अधिक आहे तर 20व्या व्यक्तीचे वय किती सेम इथं पण करायचं काय म्हणायचं आपण 20 व्यक्तींच्या वयाची सरासरी घेतो मी वयाची सरासरी किती आहे ती x घेतो मी ओके आता मी काय करतो सॉरी तर त्या 20 व्यक्तींची बेरीज किती असणार आहे मग 20x असणार आहे यातून वजा काय करतोय 19 व्यक्तींची बेरीज 19 व्यक्तींची सरासरी किती आहे 54 आहे गुणले 19 बरोबर काय असेल सरासरी पेक्षा 25 ने अधिक आहे म्हणजे x अधिक 25 असणार आहे तर करा 54 गुणले 19 9 चौक 36 हाच्याला जाईल 3 9 पाचा किती येतं 45 45 आणि 3 48 अधिक 54 6 8 आणि 4 12 5 आणि 5 10 किती येईल 1026 म्हणजे 20x वजा x बरोबर 1026 अधिक आता हे सर असं काय लिहिला तुम्ही विचारू नका कारण मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय कुणीकडलं कुणीकडे जातं काय काय होतं मग आता 19x बरोबर काय येईल सांगा 19x बरोबर काय येईल 25 दोन्ही 50 आणि हे 51 होईल 1051 होईल मग x बरोबर किती येईल 1051 भागिले 19 कितीनं भाग जातो बघा x बरोबर कितीनं भाग जाईल कितीनं भाग जाईल सांगा 6 न भाग जाईल का 6 न जाईल का सांगा 9 संग 54 होईल 5 हाच्याला 6 आणि 5 11 6 न पण जाणार नाही म्हणजे इथं 5 न भाग जाईल बघा 19 5 किती येतं सांगा 19 गुणले 5 करा 5 9 45 5 1 5 आणि 4 9 19 5 95 येईल का बरोबर आहे ना ओके आता 95 जर आलं तर शिल्लक किती राहील सांगा इथं 10 राहील 10 आणि 1 11 नाही रे येऊ शकत नाही असं पण काहीतरी चुकाले वेट 19 गुणले 5 करा 5 9 45 5 1 5 आणि 4 9 95 येतं 95 मध्ये जर मी परत 10 ऍड केलं म्हणजे 10 माझं शिल्लक राहील ना बरोबर इथं जर मी 5 ने भाग दिला तर माझं 10 शिल्लक राहील आणि पुढचा घेतला 1 म्हणजे परत मला भाग द्यावा लागेल परत 5 ने भाग जाईल 55 होईल ना परत 5 ने भाग गेला 101 मधून जर मी 95 वजा केलं तर शिल्लक राहतं माझं 6 पॉइंट समथिंग येईल बघा 6 मध्ये जर मी 60 केलं तर परत भाग जातो कितीनं 36 परत 4 ने भाग जाईल का 4 ने नाही 19 त्रिक 57 भाग जाईल 3 न भाग जाईल म्हणजे 55 पॉइंट समथिंग येईल त्यामध्ये प्लस 25 ऍड करा प्लस 25 ऍड केल्यानंतर आन्सर किती येतं बघा 60 80 म्हणजे 81 समथिंग तुमचं आन्सर येईल 80 किंवा 81 सरासरी मी काढून दाखवली पूर्णपणे कॅल्क्युलेशन डिटेल मध्ये करा परफेक्ट आन्सर मिळून जाईल ओके तर आजचं लेक्चर मी इथंच सेंड करतो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल किंवा सगळ्या कन्सेप्ट समजले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा काही तुमचे डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकताय आणि जर याची PDF हवी असेल एक्स्ट्रा क्वेश्चन्स हवे असतील किंवा लेक्चरची डेली लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला सगळे स्टडी मटेरियल अगदी फ्री मध्ये मिळेल ओके तर आजचं लेक्चर इथं सेंड करूया थँक्यू